लोकसंख्या या धड्याचा आपण आता अभ्यास करत आहोत आणि आता आपण त्याच्याच पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर आता आपण बघणार आहोत भौगोलिक स्पष्टीकरण, लिंग गुणोत्तर. तर ह्याचं काही सूत्र आहे आपल्याला लोकसंख्येचं, लिंग गुणोत्तराचं. बघूया, आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया. लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष ही विभागणी सर्वात नैसर्गिक आणि सहजगत्या लक्षात येणारी अशी विभागणी आहे. लोकसंख्येमध्ये दोन्ही घटक हे सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवते. बरोबर. त्याच्यानंतर लोकसंख्येच्या या अभ्यासामध्ये स्त्री पुरुष हे प्रमाण महत्वाचं मानलं जातं आणि हे प्रमाण पुढील प्रमाणे काढलं जातं. तर लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर गुणिले 1000 स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या, हे त्याचं सूत्र आहे. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात. तर जर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त प्रमाणात आहे असं मानलं जातं. पुढे बघूया. आता एक आलेख तुम्हाला दिलेला आहे, आकृती क्रमांक 7.3 लिंग गुणोत्तर 2011. त्याच्यानंतर इथे संपूर्णपणे आपल्याला हरियाणा, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड, त्याच्यानंतर केरळ या लिंग गुणोत्तर आलेखामध्ये आपण आता बघतोय की हरियाणा, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ यांचं स्त्रियांची संख्या ही दिलेली आहे आणि कशा प्रमाणात ती वाढत गेलेली आहे हा संपूर्णपणे एक आलेख दिलेला आहे आणि त्याच्यावरती आधारित काही प्रश्नोत्तर पण आपल्याला दिलेली आहे. तर या वरील आलेखाचा अभ्यास करून खालील काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील लोकसंख्येचं हे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तरात किती आणि कोणता बदल हा अपेक्षित आहे? पुढे बघूया भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये. तर ज्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षाही जास्त असतं त्या ठिकाणी प्रामुख्यानं पुरुषांचे बहिस्थलांतर जास्त असतं. म्हणजे काही कारणास्तव ते बाहेर जातात, नोकरी कामाधंद्यानिमित्त, अशा रीतीने. हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर हे स्थलांतर बहुतेकदा रोजगारानिमित्तच होतं, कारण कोणताही पुरुष एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे तो जरूरच आपल्या उपजीविकेसाठीच जाणार, म्हणजे आपल्या रोजगारानिमित्त. त्याला अजून चांगला काही पगार मिळत असेल, त्याचं वेतन चांगलं त्याला भेटत असेल तर तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्याची बदली होऊ शकते आणि तो तिथे जाऊ शकतो. उदाहरणार्थ केरळ. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण हे कमी असतं तिथे प्रामुख्याने स्त्रियांचा जन्मदर सुद्धा कमी असतो. तर आता सांगा पाहू या सदराखाली खालील प्रश्नांच्या आधारे वर्गामध्ये चर्चा करायची. अर्थात आता तुम्ही घरामध्येच आहात तर घरामध्ये तुमचे सवंगडी मित्र तुमच्या वयाचे असतील तर ते फक्त 2च आणि लांब लांब अंतरावर बसून तुम्ही ही चर्चा करू शकता, पण अंतर ठेवून, मास्क घालून. ही सूचना मी अगदी तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या घरात किती जण शिक्षण घेत आहेत, त्यांचं वय काय? तुमच्या घरामध्ये किती जण अर्थार्जन करतात आणि त्यांचं वय काय? आता तुमचे आजी आजोबा अजूनही कामाला जातात का, त्यांचं वय काय? पुढे बघूया भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये वयोगट प्रमाण. तर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. बरोबर आहे. काय समजलं जातं? वयोगट रचना. मग या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यामध्ये वयोगट रचनेतील काही गतिमानता समजण्यासाठी होतो. मग त्याचप्रमाणे कार्यरत गट आणि अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठी ही होता. तर आता
भारतामध्ये कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजेच 15 ते 59 या वयातील व्यक्तींचा गट. आता हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखला जातो. या गटातील व्यक्ती नोकरी, व्यवसायात हे व्यस्त असतात आणि प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. आता ज्या प्रदेशामध्ये अशा गटांचं आणि त्यातल्या तरुण व्यक्तींचं प्रमाण हे जास्त असतं, अशा प्रदेशाचा विकास हा झपाट्याने होतो. कसा? झपाट्याने. आलं लक्षात? इथपर्यंत आपले लोकसंख्या, कसं स्त्रियांचं कुठे प्रमाण कसं आहे तो आपण अधिक बघितला. थोडीशी त्यांची चर्चा आपण कशी आपापसात करायची ते पण तुम्ही बघितलं. आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो? या अंतर्गत आपण बघणार आहोत की टिपा लिहा मध्ये लिंग गुणोत्तर यावरती तुम्हाला टिपा लिहायच्या. चला तर मग पुढे जाऊया. आपल्या लोकसंख्येमध्ये अजून काय काय बदल आहेत, अजून काय काय आपल्याला शिकण्यासारखं आहे ते आपण आता बघूया. चला.